श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. यंदा 24 मार्च रोजी मोठ्या उत्साहामध्ये होळी साजरी केली जाईल. होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली असते. या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते. त्याचबरोबर बघा, या दिवशी केलेले उपायसुद्धा हे फलदायी ठरतात. होळी म्हणजे रंगाचा सण. होळी या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी होणार आहे. हा दिवस रविवारी आहे. तर सोमवारी 25 मार्च रोजी धुलीवंदन हे साजरे करण्यात येईल. तर बघा, होळी सणाच्या आधीच होलिकाष्टक असते. या काळात कोणतेही महत्त्वाचे तसे शुभ कार्य केले जात नाही. मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. त्याचबरोबर होळीच्या दिवशी नारळाचा एक अत्यंत प्रभावशाली सुद्धा उपाय आपण करू शकतो. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जातो. तर होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपायसुद्धा केले जातात. अशाच एका उपायासाठी आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपाय हे खूप फलदायी ठरतात. म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी नारळाचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि जी काही तुमच्या समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात. म्हणूनच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, तुमच्या जीवनात खूप दारिद्र्य असेल, खूप पैशाच्या समस्या असतील, तर तुम्हाला दारिद्र्यापासून जर स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर होळीच्या रात्री आपण एक उपाय करू शकता. तर बघा, होळीच्या पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. पण हा उपाय करताना आपल्याला अत्यंत गोपनीयतेने हा उपाय आपल्याला करायचा असतो. तर बघा, होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी 1 रुपयाचे नाणी आणि नारळ असणे गरजेचे आहे. हा उपाय तुम्हाला आपल्या घराजवळ किंवा घरी पेटणाऱ्या होळीजवळसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर बघा, होळीच्या रात्री उपाय करताना 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आणि ते पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे. तसेच बघा, 1 नारळ घ्यायचा आणि त्याची शेंडी आपल्याला काढायची नाही, तो तसाच ठेवायचा आहे. घराजवळ किंवा तुमच्या घरात जर होळी तुम्ही पेटवत असाल तर हा उपाय आपल्याला तिथे करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. नंतर होळीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपल्याला घरी यायचे आहे. तर बघा, होळी पेटल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने ज्यावेळेस तिथे त्या होळीच्या ठिकाणी कोणी नसेल अशा टायमिंगला आपल्याला त्या होळीकडे जायचे आहे. आणि तर बघा, हा उपाय करताना आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की हा उपाय करत असताना आपल्याला कोणीही पाहणार नाही. हा अत्यंत गोपनीयतेने हा आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, हा उपाय असा करायचा आहे की आपल्याला होळी पेटल्यानंतर होळीची पूजा झाल्यानंतर घरी यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचे नाणे आणि नारळ घ्यायचं आहे. ते नाणे आपल्याला नारळावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचे आहे आणि तो नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून तो गुपचूप होळीमध्ये टाकून द्यायचा आहे. तर बघा, हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तुमच्या मागील जी काही इडापिडा असेल ती दूर होईल आणि तुमचे दुःख, दारिद्र्य हे क्षणात दूर होतील. तर बघा, हा उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. होळीच्या दिवशी जर हा नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय केला तर तुमच्या जीवनातील ज्या काही सर्व समस्या असतील त्या दूर होतात. तर बघा, तुमच्या जर घरात सतत भांडणे होत असतील, क्लेश होत असतील, तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, घरातील व्यक्तींचे आपापसात पटत नसेल किंवा तुमचे घर हे दारिद्र्याने पिडले असेल किंवा त्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये जर कोणी नकारात्मक गोष्टींनी जर प्रवेश केला असेल, जर तुम्हाला यासारख्या समस्या जाणवत असतील तर होळीच्या दिवशी हा नारळाचा उपाय तुम्ही नक्की करू शकता. या नारळाच्या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला हळूहळू त्याचा प्रभावसुद्धा दिसू लागेल. त्याचबरोबर बघा, असे म्हटले जाते की होळीच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते उपाय लवकर फलदायी ठरतात. म्हणूनच होळीच्या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते आपल्याला होळीच्या दिवशी करायचे आहेत आणि मनातून श्रद्धेने हे उपाय करायचे असतात. मनात कुठलीही
शंका किंवा कुणाचे वाईट होण्याच्या हेतूने आपल्याला हे उपाय करायचे नाही. जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप त्रास होत असेल, जर तुम्हाला खूप वेदना होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल, घरात खूप कटकटी असतील, भांडणे असतील, तुम्ही त्याला कंटाळले असाल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. जर कुणाच्या भल्यासाठी जर हा उपाय तुम्ही मनापासून करत असाल, तर नक्कीच तुमचे सर्व काही चांगल्या इच्छा क्षणार्धात तुमच्या दूर होतात. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.